सीता पुसे श्रीराम ज्ञान ते सांगवय हनुमान जान घेऊन या ज्ञान ज्ञान झाला सावधान श्रीरामे. गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. हनुमंत सीतेच्या समोर आलेले, सीते माते मी वानर आहे, रामाचा भक्त आहे अशी ओळख ज्यावेळी हनुमंतानं करून दिली, सीतेच्या मनामध्ये प्रश्न पडला. जो राजा रावण कपटी आहे, मायावी आहे, साधूचा वेश घेतला, संन्यासाचा वेश घेतला आणि माय भिक्षामध्येही असं म्हणून आपलं अपहरण केलं, तोच रावण पुन्हा का आला नसेल? हा रावणच आहे का राम भक्त आहे याची परीक्षा घेणं गरजेचं आहे. म्हणून सीतेनं काय केलं? हनुमंताला कथा पुसली, रामाची गोष्ट या ठिकाणी विचारली. माझा राम कसा दिसतो हे सीतेनं विचारलेलं आहे, कारण सीतेच्या मनामध्ये खात्री आहे रामाच्या भक्ताशिवाय वरपांगी राम कुणीही सांगेल, रामाचं नाक डोळ कुणीही सांगेल, पण जी रामाची अंतर्वृत्ती आहे, जे रामाचं अंतर्मन आहे, ते राम भक्ताशिवाय कोणालाही सांगता येणार नाही असा विश्वास सीते मातेच्या मनामध्ये. म्हणून सीता माता हनुमंताला विचारते, हनुमंता हनुमंता अरे बाबा माझा राम कसा दिसतोय, सगुण गुण माझा लक्ष्मण कसा दिसतोय, यथा तथा जसं आहे तसं. आणखीन एक गोष्ट लांबवतो, हनुमंताला कोण सांगायचंय? राम. कुणाला सांगायचंय? सीतेला. सीता कोण आहे? रामाची पत्नी. बायकोला सांगायचं तुझा नवरा कसा दिसतोय. एक जरी गोष्ट चुकली, सीता म्हणेल नाही चूक झाली, माझा राम असा नाही, हनुमान हा खोटा ठेवेल. प्रत्येक गोष्ट बोलताना हनुमंताला विचारपूर्वक आणि खरीच सांगावी लागेल. म्हणून हनुमंतानं काय केलं? घेऊन या ज्ञानात ज्ञान. ज्यावेळी माणसामध्ये अज्ञान असतं, माणूस कोणत्याही गोष्टीचं वर्णन करू शकत नाही. ज्ञान महत्वाचं आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञाना एवढी पवित्र गोष्ट या जगामध्ये नाही. ज्ञान महत्वाचं आहे. हनुमंतामध्ये ज्ञान आहे, पण घेऊन या ज्ञानात ज्ञान. पण जे अज्ञान आहे ते सोपं आहे, पण जे ज्ञान आहे हे ज्ञान संपवणं अवघड आहे, अहंकार संपवणं अवघड आहे. या ज्ञानाचा अहंकार हनुमंतानं संपवला. घेऊन या ज्ञानात ज्ञान. ज्ञानही संपवलं आणि अज्ञानही संपवलं. परा पश्यंती मध्यम आणि वैखरी ह्याच्या 4 वाण्या आहेत. या 4 वाचेच्या पलीकडं जी अनिर्वाच्य भाषा आहे, या अनिर्वाच्य भाषेतून हनुमंतराय सीते मातेचं वर्णन सीतेला सांगू लागले. सीतेने पुसली श्रीराम कथा, त्याची सांगावया स्वरूपता. उल्हास हनुमंताचे चित्ता, यथा संगत. रामाचं स्वरूप कसं आहे, राम दिसायला कसा आहे, राम असायला कसा आहे, रामामधलं चैतन्य कसं हे सीतेला सांगायचंय. उल्हास हनुमंताचे चित्ता सांगायचंय कसं? यथार्थता. भगवद्गीता जशी आहे तशी, तसं सांगायचंय. जसा राम दिसतो खडान खडा या ठिकाणी सीतेला सांगायचंय. आनंद हनुमंताला वाटलेला आहे. अरे माझ्या मातेच्या पुढं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आमच्या रामाची अर्धांगिनी माझ्या गुरुची पत्नी आहे, माझ्या आई सारखी आहे. म्हणून हनुमंताच्या मनामध्ये उल्हास झालाय, आनंद वाटतोय. लक्ष्मणाचे निज लक्षण, ठाण मानस गुण गुण, समूळ सांगेल आपण सावधान उधारा. हनुमंत म्हणतोय माते 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 रामाचं वर्णन सांगतो, यथार्थता सांगतो, जशाच तसं सांगतो, पण एवढ्यावर थांबत नाही. सीतेला लक्ष्मणाची काळजी आहे. आपला लहान देव मुलासारखा आहे. नुसती नवऱ्याची चौकशी सीतेनं केलेली नाही. माझा लक्ष्मण कसा आहे हे सुद्धा मला सांगे सीतेनं विचारलेलं आहे. हनुमान राय बोलतात, सीते माते लक्ष्मण कसा आहे? सगुण गुण गुणासहित
मी तुम्हाला सांगेल अशा प्रकारचं हनुमान सीतेला सांगते. पण कसं सांगणार? समोर आपण ऊस कसा उपटतो बुडा सहित, ज्वारी कशी उपटतो बुडा सहित, म्हणजे मुया सुद्धा दिसल्या पाहिजे, खाली काही शिल्लक राहणार नाही एवढं मी सांगतो. हनुमंतराय सीतेला बोलतात, सर्वांनी ऐका. सादर श्रवणाती सोय सीता तेने आल्हाद हनुमंता, सावधान मिळाल्या श्रोता व देवता दे. या ब्रह्मांडाची ब्रह्मांड जननी असणारी सीता, आदिमाया शक्ती असणारी सीता समोर आहे. ज्यावेळी श्रोता सावध असतो, तुमच्या सर्वांचं लक्ष माझ्याकडे, मला बघून आनंद वाटतो, अरे वा मी किती चांगलं सांगतोय, ह्या महाराजाचं लक्ष आहे, त्यांचं लक्ष आहे. पण जर सगळी झोपलेली असलेली, मला सांगू वाटणार नाही, उल्हास येणार नाही. पण सीता कशी आहे? सीतेचं सर्व लक्ष हनुमंताकडे आहे, हनुमंताच्या बोलण्याकडे, म्हणून हनुमंताला आनंद होतोय. आणि या आनंदामध्ये हनुमंतराय रामाचं वर्णन सीतेला सांगू लागले. श्रीराम रूपा अति स्वरूपा रूपे जितला परी तो रूपेची अरूप चित स्वरूपा श्रीराम. सुरुवात केलेली आहे. माते 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 माझा राम कसा दिसतोय सांगू? या जगामध्ये सर्वात सुंदर कोण दिसतो? तर दिसतो मदन, कामदेव. ज्या कामामुळे आपल्याला दृष्टांत सगळ्यांना माहिती आहेत. या जगामध्ये सर्वात सुंदर मदन आहे, पण नाही, हनुमान म्हणतोय त्या मदनापेक्षा सुद्धा सुंदर असणारा माझा राम दिसायला. पण एक सांगू, जर आम्ही खोल विचार केला, माझा राम सगुण जगामध्ये सर्वात चांगला जरी दिसत असला तरी माझ्या रामाला रूप नाही. माझा राम निर्विकार आहे, माझा राम निर्गुण आहे, माझ्या रामाला हात नाही, पाय नाही, अवयव नाही, असा माझा राम आहे. चित्त स्वरूप असणारा माझा राम हनुमान सांगू लागले. राम राजीव लोचना जगाचे नैना साद्रश परी देखना डोळे विना देखणे पण है त्याचे. मी तुम्हाला काय सांगू, माझ्या रामाचे डोळे एवढे सुंदर आहेत, ज्याप्रमाणे कमळाच्या पाकळ्या असाव्या, रेखीव आखीव सुंदर माझ्या रामाचे डोळे आहेत. दिसताना जगासारखे दिसतील, पण माझा राम निर्विकार आहे. पुन्हा ते झालं, पहिली दोन कडवी आम्हाला सगुण सांगतात, पुढची दोन कडवी आम्हाला निर्गुण राम सांगतात. जो राम दिसायला सुंदर आहे, ज्या रामाचं डोळं तुमच्या आमच्यासारखं दिसतात, पण तो राम सर्वांग देखणा आहे. तो राम काहीही नसताना सुद्धा प्रत्येक शरीरामधून बघतोय. ज्याप्रमाणे हजार भेगा पडलेला इंद्र दृष्टांत देतोय, ज्याप्रमाणे हजार भेगा पडलेला इंद्र प्रत्येक भेगेमधून एक एक डोळा आहे असं पाहू शकतो. त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त देखणा माझा राम आहे. हनुमान सीतेला सांगू लागले. हे तत्व गौण श्रवणात देखणे नयन श्रवण देखणार घुनंदन डोळे विना देखतो. सीतेमध्ये आमच्या डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर आहे, पण आमच्या रामाचे डोळे कानापर्यंत गेलेले आहेत. रामाने जे बघितलं ते सत्य आहे, रामाने जे ऐकलं ते सत्य आहे. आमच्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. कधी कधी आम्ही जे ऐकतो ते खरं नसतं, आणि कधी कधी आम्ही जे बघतो ते खरं नसतं. ईसाबनीती कथकथा असतील, ज्यावेळी वेगवेगळ्या प्रदेशाचे राजे शिकारीला जायचे, एखाद्या व्यापारी दौऱ्यावर जायचे, 10-10, 20-20 वर्षांनी सुद्धा ते घरी माघारी यायचे. संशय या ठिकाणी निर्माण व्हायचा. हा संशय संपून नेमकं खरं काय खोटं काय ह्याची
खात्री करणं गरजेचं आहे, पण रामाला खात्री करायची गरज नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी सर्वांग देखना राम आहे, ज्याला मुंगीच्या मनातील कळतं. मुंगी दृष्टांत आहे. जर आम्ही अजून बारकाईने विचार केला, जो कोरोना नावाचा व्हायरस होता, ज्यानं 2 वर्ष 3 वर्ष जग ठप्प पाडलं, तो कोरोना त्याच्या मनामध्ये काय विचार करतोय ते सुद्धा रामाला कळतं. असा सर्वांग देखना माझा राम आहे, हनुमान बोलू लागले. कुंडल वर्णिती साकार एक मन ती मक्रकार श्रवणे मावळती विकार निर्विकार निजवणे. सीते माते कोण म्हणतील रामाने जे गळ्यामध्ये घातलेलं आहे ते सगुण आहे. कोण म्हणेल माश्यासारखं दिसतंय, कोण म्हणेल चंद्रासारखं दिसतंय, कोण अजून काय म्हणेल. आम्हाला विठ्ठलाचा फोटो माहितीये, आम्हाला कृष्णाचा फोटो माहितीये, आम्हाला रामाचा फोटो माहितीये. गळ्यामधलं लेणं आम्ही सांगू शकतो, आम्ही वर्णन करू शकतो. पण माते तुम्हाला एक गोष्ट सांगू, हनुमान बोलतात रामाला जे लेणं घातलेलं आहे निर्विकार लेणं घातलेलं आहे. ज्या लेण्यामुळे आमच्यामधील विकार संपले जातील, ज्या लेण्यामुळे आमच्यामधील विकार म्हणजे काय, जन्मन साध्या भाषेत अस्ति विपरीते, सगळ्यात साध्या भाषेमध्ये जन्माला येणं, मोठं होणं, तरुण होणं, म्हातारं होणं आणि मरून जातं. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आमची सुटका नाही. मी जर म्हणलं मला एवढंच व्हायचंय, शक्य होत नाही. वय झाल्याशिवाय राहत नाही, केस पांढर झाल्याशिवाय राहत नाहीत, दात पडल्याशिवाय राहत नाहीत, ऐकून नाही आल्याशिवाय राहत नाही. विकार आमचे जात नाहीत. विकार आमचे कधी जातील, श्रवणे मावळती विकार. ज्यावेळी आम्ही रामाचं, रामनामाचं, रामकथेचं श्रवण करू त्यावेळी आमच्यामधील विकार संपले जातील. अशा प्रकारची रामाची महती हनुमंतराय सीतेला सांगतात. श्रीरामचे श्रवणे श्रवण होती निज भूषणे श्रवण श्रवणची लेणे श्रवण देखणे परब्रह्म. आता तुम्हाला सांगू, कानामध्ये काय घातलंय महत्वाचं नाही, किती सोनं किती त्वाराय महत्वाचा नाही, ग्रॅमय गुंजय त्वाराय किलोय पाव किलोय देणं घेणं नाही. महत्वाचं काय आहे, राम नाम महत्वाचं आहे. ज्याच्या कानामध्ये राम नाम आहे, ज्याच्या मुखामध्ये राम आहे, जो श्रवण, श्रवण म्हणजे काय, वेदांताचे 4 अंग, श्रवण मनन निधिध्यासन आणि आत्मपदार्थ शोधन, त्यातलं हे श्रवण आहे. ज्या श्रवणानं आमच्यामधील विकार संपतात ते राम नाम रूपी श्रवण जर आम्ही आमच्या कानामध्ये परिधान केलं, म्हणजे आम्ही 24 तास आमचं लक्ष, आमचं मन, आमचं कान रामाच्या कथेला लावलं तर आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतराय बोलतात परमात्माचे मुख्य बिंदा निरपेक्षा त्याची नासिका तेने विन ते निर्नासिक कैचे सुख सापेक्षा. सीतेमाते तुम्हाला सांगू, आमच्या रामाचं जे नासिक आहे अतिशय सुंदर आहे. परमार्थाची मुख्य भीक काय आहे, मुख्य गोष्ट काय आहे, मुख्य वर्म काय आहे, निरपेक्षते निर्नासिक. निरपेक्षता. आम्ही देवाला जातोय, आम्ही महाशिवरात्रीचं बेलाची पानं महादेवाला वाहतोय, महादेवाची भक्ती करतोय, रामाची भक्ती करतोय, एकादशी पाळतोय, पंढरपूरला जातोय, वाऱ्या करतोय. पण कशासाठी? आमच्या मनामध्ये हेतू आहे की माझं चांगलं व्हावं. माझ्या मनामध्ये काही ना काही हेतू आहे. जोपर्यंत आमचा परमार्थ निरपेक्ष असणार नाही, कोणतीही अपेक्षा आमच्या परमार्थाला लागणार नाही, तोपर्यंत आमचा परमार्थ तेजस्वी नाही. जो माणूस अपेक्षा धरतो,
ज्या माणसाच्या मनामध्ये इच्छा आकांक्षा आहेत तो कधीही सुखी राहू शकत नाही. ग्रंथ करते नाही हनुमान सीतेला सांगतात. श्रीरामाची नाशिक स्थिती प्राण्या प्राणे नित्य विश्रांती. श्रीराम झाले प्राण गती गतीची विश्रांती श्रीराम. ओ श्रीरामाची नाशिक स्थिती प्राण्या प्राणे नित्य विश्रांती. श्रीराम झाले प्राण गती गतीस विश्रांती श्रीराम. गतीस विश्रांती श्रीराम. जो आम्ही प्राणवायू आतमध्ये घेतोय, प्रत्येक प्राणी श्वास आतमध्ये घेतोय, ऑक्सिजन आतमध्ये घेतोय. प्राण व्यान उदान अपान आणि समान हे जे पंचप्राण आहेत, जे उपप्राण आहेत, असा दश प्राणवायू आम्ही आतमध्ये घेतो आणि सोडतो. यांची सुद्धा विश्रांती, यांचा सुद्धा ठिकाणा माझा राम आहे. अशा प्रकारचं रामाचं वर्णन हनुमंतराय सीतेला सांगतात. श्रीरामाचा मुखमय नित्यानंद निष्कळंक प्रमदी देवा सुखदायक जीव शिवा सुख श्रीराम. सीतेमाते माझ्या रामाचा मुखमयंक चेहरा एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. ब्रह्मादिकाला सुद्धा विष्णू असो, महादेव असो, नाहीतर ब्रह्मदेव असो, या तिघांना सुद्धा, शिवाला सुद्धा, ब्रह्म्याला सुद्धा, देवाला सुद्धा आमच्या रामाकडं बघितलं की आनंद वाटेल. का तर सीतेमाते माझ्या रामाचा जो मुखवटा आहे, माझ्या रामाचा जो चेहरा आहे, सच्चिदानंद, सत चित आणि आनंद असा शाश्वत कायम स्वरूपी चिरकाल आनंदी असणारा माझा राम आहे. हनुमंतराय सीतेला सांगतात. जीव शिव ते दोन्ही आदरा श्रीरामाद्री झाले सदर मिळणी मिळाले एकाकार शिव सुख साचार श्रीराम. जो जीव आहे आणि शिव आहे, शिव म्हणजे महादेव नाही बघा इथला, जो जीव आहे म्हणजे माझ्यामध्ये असणारा जो जीवात्मा आहे, आणि जो परमात्मा आहे म्हणजे शिव आहे. ह्या दोघांनी काय केलं? रामाच्या ओठाचा आधार घेतला. जीव या ठिकाणी एका ओठामध्ये गेला, शिव एका ओठामध्ये गेला. ह्या जीवाला शिवाकडे जाण्याची ओढ आहे, मग ह्या जीवात्म्याला परमात्म्याकडे जाण्याची ओढ आहे. परमार्थ करायचा आहे कशासाठी? जो आम्ही नाडी विज्ञान सांगतो, कशासाठी करायचंय? आमच्या देहामधील जीवात्मा त्या परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी परमार्थ करायचा आहे. मुख्य वर्म या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारचं जे मुख्य वर्म आहे, ते मुख्य वर्म म्हणजे राम नाम आहे. अशा प्रकारचा हनुमान सांगू लागला. आमच्याकडे जोडे हा जीव शिव ते दोन्ही आधार श्रीरामाद्री झाले सदर मिळणी मिळाले एकाकार शिव सुख साचार श्रीराम. ज्यावेळी जीव आणि शिव मगाशी सांगितलं पण जो व्हायचं लक्षात नाही, ओवीच गेली इकडं. ज्यावेळी जीव आणि शिव मिळले एकाकार, ज्यावेळी एकरूप होतील, हा जीवात्म्या त्या परमात्म्याची एकरूप होईल. आनंदमय वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतराय सीतेला बोलतात. श्रीराम मुखी दत्त पंक्ती जेवी अकरा माझी श्रुती श्रुती स्मृतीशी निज विश्रांती श्रीराम मूर्ती मुखा चंद्र. माझ्या रामाच्या दंतपंक्ती कशा आहेत? जी 18 पुराणे ज्या श्रुत्याच्या स्मृत्यात त्या लाईन बसाव्या अशा प्रकारच्या माझ्या रामाच्या दंतपंक्ती आहेत. हनुमानराय वर्णन करतात. श्रीरामाचे निज निडरी सच्चिदानंद हे चित्रीवरी त्याचे ललाट भाग्य सगळी लोकी सगळी नांदीजे. आमच्या हातावर पायावर कपाळावर कर्मवेश आहेत, आमचं भविष्य सांगतात. पण ज्या रामाच्या कपाळावरच्या वेश आहेत, सत चित आणि आनंद रूप वेश आहेत.
ज्या वेशामुळे जगाला आनंद होतो, जगाचं कल्याण करतील असा सच्चिदानंद रूपी तिरुवरी माझ्या रामाच्या कपाळी आहेत. हनुमान बोलू लागले, प्रेम केशर समेळा टिळक देखिला रेकिला पिवळा निर्धार अक्षता निडला राम प्रेमळा पर्यंत निर्धार रूपी अक्षता. ज्यावेळी आमच्यामध्ये निर्धार येतो, मी कित्येकदा बोलून जातो, श्रवणवाद नाही, ध्रुवतारा ध्रुववाद. उत्तानपाद नावाच्या राजाला 2 पत्न्या, एकीचा मुलगा ध्रुव मांडीवर बसला वडिलांच्या, बालकीचा मुलगा पळत आला आणि मला वडिलांच्या मांडीवर बसायचंय. सावत्रबाईनं काय केलं, ध्रुवाला खाली उतरवलं आणि स्वतःच्या लेकराला वडिलाच्या मांडीवर बसवलं. राग आला ध्रुवाला, वाईट वाटलं, रडत आईकडे गेला, आई 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 आई. मला त्या दुसऱ्या आईनं असं केलं. आईनं सांगितलं, ध्रुवा रडायची गरज नाही, तू वडिलाच्या मांडीवर बसला, तुला कुणीही उतरू शकेल, पण अशा ठिकाणी जायचं की जिथून देव जरी आला खाली येता कामा नये. ज्यावेळी ध्रुवानं निर्धार केला, निर्धाराचं बोलायचंय, ज्यावेळी ध्रुवानं निर्धार केला की काही जरी झालं पुन्हा माघारी येईल अशा ठिकाणी जाणार नाही, निर्धार केलेला आहे. आणि हा निर्धार केल्यामुळे काय झालं, आढळ पद या ठिकाणी ध्रुवाने मिळवलं, ज्या ठिकाणाहून कोणीही खाली आणू शकणार नाही असा निर्धार ध्रुवानं केला. आणि असाच निर्धार तुम्ही आम्ही सुद्धा करणं गरजेचं आहे. रामाचं वर्णन हनुमंतराय बोलू लागले, निर्लोभासी कारिले स्वाहा प्रगानाभिसी तेही अर्पिले श्रीरामासी निजांगासी चर्चोनी. रामाच्या अंगाला काय चर्चलेलं आहे, अहंभंग मारला गेलाय, जो अहंकार आहे तो संपवला गेलाय. पण मारायचा कसा, निर्लोभेसी. माझ्या मधील अहंकार मारायला एकच गोष्ट कारणीभूत आहे, तो म्हणजे निर्लोभ. आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा जर लोभ नसेल तर सोहमरूपी कस्तुरी, सोहमरूपी सुगंध आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि असा सोहमरूपी चंदन आमच्या रामानं सर्वांगाला लावलेला आहे. हनुमान बोलू लागले, जनवी वाचून साधिले निज दैव चंदन त्याचाही सुगंध काढून उर्जतना श्रीरामा. जन विजन विवंचून, जनामध्ये पाहायचंय, विजनामध्ये पाहायचंय, सर्वांमध्ये धुंडाळून जो मुख्य वर्म आहे, जो मुख्य गाभा आहे, त्या गाभ्याप्रमाणे जे चंदन, या चंदनाचा लेप माझ्या रामाने लावलेला आहे. हनुमान बोलू लागले, विद्या अविद्या शक्ती पडला ते जोनी काढले मुक्त फळा तेच श्रीरामाचे गळा मुक्त माळा शोभत. रामाच्या गळ्यामध्ये मुक्त माळा आहे. अविद्या आणि विद्या, जर आम्ही विद्या मिळवली आमच्यामधील अविद्या संपली जाते. आणि ज्यावेळी आम्ही आमच्यामधील विद्या बाजूला करू आम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, मी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारचं मुक्त होण्याचं वर्म, कोणतं वर्म, ज्ञान. पहिले चोवी त्या चोवीशी साधन वाचणारी ओवी आहे. अविद्या आणि विद्या जर दोघाचा त्याग केला मुक्तता शिल्लक राहते, मुक्ता फळ शिल्लक राहतात. आणि अशा मुक्ता फळाची माळ माझ्या रामानं घातलेली आहे. हनुमान बोलू लागले, ओंकार तोची कपू कंटा ते तुनी वेदा वाहती वाट गरजती विधी वाटे उत्पट होती प्रकट त्रिकांडी. ओंकार हाच माझ्या रामाचा कम्मुकंठ आहे, शंका प्रमाण दिसलेला आहे. तेथूनच जे 3 कांड आहेत, ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड, यांची सुरुवात सुद्धा तिथूनच झालेली आहे. अशा प्रकारचं रामाचं वर्णन हनुमंतराय बोलू लागले, पदात पदातीत रदी पद कसदतीत साधू चित्रत्नी
रत्न खचित लकलकित निज तेजे त्वंपद आणि जे तत्पद आहे, त्वंपद तत्पद, तत्त्वमसी पद. तत् म्हणजे तो, त्वम म्हणजे मी, आणि असी म्हणजे आहे, तो तूच आहे हे सांगणारे हे पद आहे. यांच्यापेक्षा सुद्धा अतीत माझ्यामधील अज्ञान संपलंच पाहिजे. मी कोण याचं ज्ञान माझ्याजवळ येणं गरजेचं आहे. वेदामधील महावाक्य आम्हाला माहिती आहे. अनात्मा ब्रह्म, परज्ञानम ब्रह्म, तत्त्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे. या देहाचं ज्ञान मला होणं गरजेचं आहे, पण या ज्ञानाचं सुद्धा शेवट आम्ही करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं त्वम पदापासून अतीत, तत्पदापासून अतीत असणारं जे पद आहे ते पदक आमच्या रामाच्या हृदयामध्ये या ठिकाणी विराजमान आहे. अशा प्रकारचं पदक आमच्या रामाने घातलेलं आहे. हनुमान वर्णन मनती कासे कसिला पितांबर, श्रीराम कासे चितंबर, झाकी शून्यत्वाचे छिद्र कासे अछिद्र श्रीराम. रामाने जे पितांबर घातलेलं आहे, आमच्या बाबा नेहमी सांगतात शिंदे महाराजांचं गाव आहे. काय विचारायचे, शून्य म्हणजे काय? दत्तू शिंदे समजलं असेल सगळ्यांना. झाकी शून्यत्वाचे छिद्र रामाने जो घातलेला पितांबर आहे तो केवळ पितांबर नाही, जणू रामाने आकाशाचा पितांबर केलेला आहे, जो पितांबर शून्यत्वाचं छिद्र झाकू शकतो. पंचमहाभूत, साध्या भाषेमध्ये पृथ्वी असेल, आप असेल, जल असेल, तेज असेल, प्रत्येक महाभूत दुसऱ्या भूताला खात आहे. भविष्यवाणी झालेली आहे. ज्यावेळी माणसं जास्त वाईट वागतील, आता पृथ्वीवर ही जमीन जी आम्हाला उघडी दिसते, आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पाऊस पडेल, इतका पाऊस पडेल, ह्या पृथ्वी तलावर माउंट एव्हरेस्टचं जे शिखर आहे ते सुद्धा पाण्याखाली जाईल. म्हणजे आप नावाच्या तत्वानं, साध्या भाषेमध्ये जमीन नावाच्या पंचमहाभूताला, पृथ्वी नावाच्या पंचमहाभूताला पाण्यानं संपवलं, एक शून्य तयार झालं. नंतर काय होईल? जो सूर्य आहे, 12 आदित्य म्हणून 12 नाव होती, आपल्या 12 पट उष्णता बाहेर टाकेल. आता किती तापमान जात सूर्याचं? फेब्रुवारी चालू आहे, 40 डिग्रीला चाललंय. उन्हाळ्यामध्ये 50 डिग्री 45 डिग्रीच्या आत सूर्य येत नाही. गुणुले 12 करा, 600 डिग्री तापमान, 100°C पाणी गरम होत. विज्ञान सांगतं उकळतच पाणी 100 डिग्रीला. असं 600 डिग्री तापमान सूर्य निर्माण करेल. पृथ्वीवरचं सर्व पाणी आटून जाईल, फक्त उष्णता शिल्लक राहील. प्रत्येक महाभूत दुसऱ्या भूताला संपवेल. अशा प्रकारचे जे 4 शून्य तयार होतील, त्या 4ही शून्याला झाकून टाकेल. अशा प्रकारचं चिदंबर आमच्या रामाने घातलेलं आहे. श्रीराम का सद्रट भारी, एक पत्नी व्रतधारी, कसे लागले ते तारी, भवसागरी तारक. भवसागरी तारक. राम कसा आहे? जो रामाच्या कासेला लागतो, जो रामाला जाऊन चिटकतो, तो भवसागरातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. ज्यांना मुक्त व्हायचंय, ज्यांना आपली दुःख संपवायचे, त्यांनी एकच करावं लागेल, रामाची कास धरावी लागेल. रामाला सोडायचं नाही, मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. श्रीराम कडे सगळा भक्त भावत कटी मेखळा, शूद्र घंटिका ज्वाळा बाळा, झाली याच कळा रीती सिद्धी. हनुमंतराय बोलतात, सीते माते सीते माती, आमच्या रामानं जो कमर पट्टा घातलेला आहे, जो करदुडा घातलेला आहे, त्या करदुड्याला शूद्र घटिका, लहान लहान काय म्हणतात, घुंगरच म्हणलं, घुंगरं जी अडकवलेले आहेत, ती घुंगरं म्हणजे विद्या आणि सिद्धी आहेत, ज्या अष्टमा सिद्धी आहेत. आम्हाला माहितीये, हनुमान मोठं व्हायचं, लहान व्हायचं, आकार मोठा लहान करणं अष्टमा सिद्ध्यामध्ये येतं. आणि मग
लगिमा, इशिता, वशिता, प्राकाम्य आणि प्राप्ती अशा अष्टमा सिद्ध्या आहेत. जर आम्ही एकनाथी भागवत वाचला 8 शुद्ध सिद्ध्या सहित सिद्धांचं वर्णन आहे. ह्या सर्व सिद्ध्या रामाच्या करदुड्याला गुंगवे म्हणून शुद्ध घटिका म्हणून लटकलेल्या आहेत. अशा प्रकारचं रामाचं वर्णन हनुमान बोलू लागले. सूक्ष्म मध्याची रचना अभिमान होता पंचानना देखो श्रीराम मध्य रचना लाजोनी वना तो गेला. पंचाननाचं 2 अर्थ होते. हे तर या ठिकाणी टिप दिली तिथं सिंह अर्थ सांगितलेला आहे. त्याही अर्थानं सांगून बघू, ह्याही अर्थानं सांगून बघू. या ठिकाणी जो पंचानन आहे, जो सिंह आहे, सिंहाला वाटायचं रामाचं चेहऱ्याचं वर्णन झालेलं आहे, दाताचं वर्णन झालेलं आहे, अलंकाराचं वर्णन झालेलं आहे. काय राहिलं? रामाचा मध्यभाग, रामाचं पोट. सिंहाला वाटायचं माझ्या एवढं चांगलं सुंदर बारीक पोट कुणाचंच नाही, अभिमान होता. पण ज्यावेळी सिंहानं रामाकडे बघितलं, रामाचं रूप बघितलं, लाजोनीवर तो गेला. त्याला सुद्धा लाज वाटली आणि वनाला पळून गेला. एवढा सुंदर असणारा माझ्या रामाचा मध्य. दुसरा अर्थ, जो रामाचा मध्य, आमचा जो हा 3.5 किती म्हणा 3.5 हाताचा 3.5 फुटाचा 3.5 हाताचा जो देह आहे, याचा मध्य म्हणजे बिंबी. पंचानन, आनंद म्हणजे तोंड. ज्याला 5 तोंड आहेत त्याला पंचानन म्हणायचं. पंचानन शंकराला सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरा पंचानन ब्रह्मदेव. 1 तोंड शंकरानेच कापलं, 4 तोंड राहिलेत आता. असा हा पंचानन म्हणजे ब्रह्म. देव किती मोठा आहे बघण्यासाठी कुठे गेलेला आहे? रामाच्या मध्यामध्ये, विष्णूच्या मध्यामध्ये, विष्णूच्या बिंबीमध्ये. देव किती मोठा आहे बघता आला नाही, तिथून आपल्या कमळासहित बाहेर आलेला आहे. अशा प्रकारचं देवाचा अंत कुणालाही लागणार नाही. साक्षात ब्रह्मदेव सुद्धा तिथून पळून गेल्याशिवाय राहणार नाही, लाजल्याशिवाय राहणार नाही. एवढं मोठं दीर्घ महान रूप माझ्या रामाचं आहे. हनुमान बोलू लागले. पहावया श्रीराम मध्यासी शहाडे जडे मेखळेसी सर्वस्वे वेदले श्रीरामासी जाओ वनासी विसरले. देव पहावयासी गेलो, देव होऊन या ठेलो. जी जी माणसं रामाचा मध्य काढायला गेली, देवाचा मध्य कुणालाच निघत नाही. एका जन्मात नाही, लाख जरी जन्म घेतलं, देवाचा मध्य आम्हाला निघू शकत नाही. वेदांतामध्ये आम्हाला एक दृष्टांत सांगितलेला आहे. आमची अवस्था कशी आहे? डोळ्यावर पट्टी घातलेल्या माणसासारखी आहे. एक मोठाच्या मोठा हत्ती असावा, तिथं मला आणि श्रीकांतला सोडावं डोळ्याला पट्टी बांधून. ह्यांच्या हाताला यावा पाय आणि माझ्या हाताला यावी शिपटी. ह्यांनी पुन्हा दुसऱ्या माणसाने विचारावं, श्रीकांत महाराज हत्ती कसा होता? ह्यांनी काय सांगायचं? होता म्हणले डब्यासारखा मोठाच्या मोठा खाली होता. मला विचारलं हत्ती कसा होता? मी म्हणलं म्हशीच्या शेपटासारखा होता. देव कसा आहे? कुणालाही खरं खरं म्हणजे हत्तीचं वर्णन तात्पुरतं बघितलं तर सत्य आहे, पण जो सर्व हत्ती आहे आमच्याच्यानं बघणं होणार नाही. एवढी व्याप्ती या ठिकाणी परमेश्वराची मोठी आहे. एवढा परमेश्वर मोठा आहे. अशा प्रकारचं रामाचं वर्णन. कारण जी जी शहाणी लोक आहेत, देव जी पाहायला गेलेली आहेत, तिथंच अडकून बसली म्हणजे ती सुद्धा देव झाली. हनुमान सांगू लागले. श्रीरामचंद्राची ख्याती जड पाषाण उतरती, श्रीराम सकळाची गती, गतीच सद्गती श्रीराम. माझा राम कसा आहे सीते माते? गतीच सद्गती माझा राम आहे. सगळ्यांना चालता चालविता माझा राम आहे. आता सगळ्यांना वाटतंय मी बोलतोय, पण नाही. माझ्यामधील जीवात्मा बोलतोय, माझ्यामधील रामतत्व बोलतोय. कारण प्रत्येक प्राण्याची गती असणारा राम आहे, गतीची विश्रांती असणारा राम आहे. ज्या रामाच्या पायाच्या धुईनं अहिल्यासारख्या दगडाचा सुद्धा उद्धार होतो, एवढा राम माझा श्रेष्ठ आहे. हनुमान बोलू लागले. श्रीराम चरणाचे निभूषणे
वांकिने वेदासी आणि लेऊने ते तव धरून ठेले मौने हरी कीर्तन हे गरजे आमच्या रामानं जे पायामध्ये वांकी नावाचा अलंकार घातलेला आहे तोडवासारखा वायासारखा त्या अलंकारामुळे वेदांना सुद्धा बोलायचं शिल्लक राहिलं नाही काय बोलावं प्रश्न पडला आणि वेद सुद्धा मौन झाले एवढं माझ्या रामानं घातलेल्या वांकी नावाचा अलंकार हनुमंतराय सांगू लागले चहुवाचा सिया बोचर चरणी गजाती तोड श्रीरामची दचिन मात्र परस्पर परब्रह्म वाच्य भाषेमधून हनुमंतराय बोलतात सांगायची गरज नाही त्याच वाचेमधून हनुमान बोलू लागलेले आहेत रामानं घातलेली जी तोडवं आहेत ही तोडवं आणि वाच्य भाषेमधून बोलतात जेणेकरून सर्वांचा उद्धार होईल पुन्हा पुन्हा हनुमंतराय बोलू लागले लक्षिता श्रीरामाचे मन ठाण त्यासी ठेंगणे दिसे गगन पाहता श्रीरामाचे मन पडले मौन श्रुती शास्त्रा चाल बदला लक्षिता श्रीरामाचे मन ठाण त्यासी ठेंगणे दिसे गगन पाहता श्रीरामाचे मन पडले मौन श्रुती शास्त्र या ठिकाणी रामाचं मन बघतो तो मुक्त झाल्याशिवाय राहत नाही रामाच्या मनापुढे श्रुतीशास्त्र ग्रंथ वेद सर्वांना मौन पडल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वर्णन हनुमान बोलू लागले पाहता श्रीरामाचे गुण सगुनी दिसे निर्गुण राम नामे हरे त्रिगुण निज निर्गुण श्रीरामा सीतेमाते रामाचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं पण माझा राम निर्गुण आहे रजतम आणि सत्व हे जे गुण आहेत ते आम्हाला चिटकलेले आहेत या देहाला चिटकलेले आहेत जो आमच्यामधील तुमच्यामधील आणि रामामधील जे मूळतत्व आहे त्या मूळतत्वाला त्रिगुण काहीही करू शकत नाही कारण माझा राम निर्विकार आहे हनुमान बोलू लागले लक्षिता श्री राम लक्ष्मण जो लक्षी तोची सुलक्षण ऐसा श्रीराम विचक्षण लक्ष लक्षण त्या नाही श्रीराम जय राम जय जय राम सीतेमाते एवढं मोठं वर्णन केलेलं आहे पण माझ्या रामाला लक्ष विलक्षण काहीही नाही जो राम दिसतोय जो रामाचं वर्णन सांगितलं तो राम कोण दशरथाच्या पोटी ज्या रामानं जन्म घेतला तो राम आम्हाला दिसतोय वाक्य ऐका दशरथाच्या पोटी ज्या रामानं जन्म घेतला दशरथी रामाचं वर्णन हनुमान पहिल्या 2 कडव्यामध्ये सांगतात पण दुसऱ्या 2 कडव्यामध्ये त्याच रामाची जे परम तत्व आहे जो विष्णू परमात्मा आहे त्याचं वर्णन कसं आहे निर्गुण आहे निराकार आहे कोणत्याही प्रकारची गोष्ट त्या रामाला नाही अशा प्रकारचा हनुमान सीतेला बोलू लागले श्रीराम मुखीची अक्षरे शराचरातीत परे सभाग्य सेविती श्रवण द्वारे श्रवगी सुबरे स्वानंद श्रीराम जय राम जय जय राम सीतेमाते आमच्या रामाच्या मुखामधून जी पडणारी अक्षर आहेत क्षराक्षर आहेत क्षर अधिक अक्षर जी कधीही नाश पावणार नाहीत जी कधीही संपणार नाहीत अशी वाक्य अशी अक्षर असे शब्द माझ्या रामाचे आहेत जो तो शब्द ऐकेल त्याला परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही त्याला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही हनुमान बोलू लागले देखता श्रीरामाचे श्रीमुख ठीके होय समाधी सुख स्वप्ने न दे खिजे दुःख हरिके हरिक कोंदाटे
सीतेमाते जो कोणी आमच्या रामाचा मुखमयंक बघेल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कटावरी ठेवून या. रामाचं ध्यान एवढं सुंदर आहे. समाधी सुख सुद्धा त्या पुढे तुच्छ आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी अष्टांग योग ज्याला सिद्ध होईल, जो पद्मासन घालून आपला आत्मा ह्या सहस्रार चक्रामधून बाहेर काढेल. कुंडलिनी शक्तीला ज्याला आपल्याला माहिती आहे, हा आत्मा ज्यावेळी सहस्रार चक्रामधून मुक्त होईल, आम्हाला समाधी अवस्था प्राप्त होईल. ते सुख सुद्धा रामाचा चेहरा बघितल्यावर जे सुख भेटेल त्यापुढे तुच्छ आहे, त्यापुढे कमी आहे. एवढा राम माझा सुंदर आहे. हनुमान बोलू लागले, ब्रह्मरूप क्रिया कर्म हरपले धर्म झाला उपरम वेदवादा. ज्यावेळी आम्ही राम नाम ऐकू, ज्यावेळी आम्ही रामाची अक्षर ऐकू, ज्यावेळी आमच्यामध्ये राम कोंडाटला जाईल, आम्हाला कोणत्याही प्रकारच्या इतर गोष्टीची आवश्यकता राहणार नाही. सर्व धर्मान परित्यज्यम मामे कंचन मोर्ज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अशी अवस्था आमची होईल. हनुमान बोलू लागले, ऐसा श्रीराम नेटका तैसाची सोमित्र निज सका. दोघा अभिनत्व देखा भिन्न अवाका दिसत आहे. हनुमंतानं सांगितलं, मगापासून सीते ओरडतोय, नवडं दुखायला लागलं. एवढं मोठं वर्णन कुणाचं सांगितलं? रामाचं. तेवढंच सांगत बसत नाही. जसा राम दिसतोय तसाच लक्ष्मण आहे. घालोनिया लोटांगण तुझ कुशळ कल्याण सोये पुसे लक्ष्मण पुसे कल्याण श्रीराम. हे सीते माते जसा राम आहे तसा लक्ष्मण आहे. वर्णन थांबवतो. राम आणि लक्ष्मणा तुझी काळजी लागलेली आहे ग सीता माते. राम विचारतोय, श्रीराम विचारतायत सीता कशी आहे? हनुमान बोलू लागले, ऐसे हनुमंत सांगता श्रीराम कांता आपणा विसरे सीता हनुमंताचे ने बोले. ज्यावेळी हनुमंतानं एवढं ज्ञान सांगितलं, रामाचं वर्णन सांगितलं, सीता स्वतःला विसरली गेली. देहबान सीता हरली. हनुमंताचे बोलात अवघाडीला श्री रघुनाथ त्याने सीतेचा मनोरथ सदोदित. हनुमंताच्या बोलल्यामुळे सीतेला राम आठवला, मनातील इच्छा पूर्ण झाली. हर्षण माय पोटी होत हर्षची या पोटे त्याने हर्ष सीता गोरटी गाली मिटी. हनुमंता सीतेला आनंद झालेला आहे. अरे माझा नवरा माझ्या जवळ नाही. आज हनुमंतानं वर्णन केलं, माझा राम माझ्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे. दास्य आलेला आहे, दास आलेला आहे. या ठिकाणी बाया फुलल्या गेल्या आणि हनुमंताला जशी आईनं मिठी मारावी तशी मिठी सीता मारू लागली. वानर वदे मनुष्य वाणी राम कथा त्याचे वदनी जागतेच्या निज श्रवणी भवबंधनी निर्मुक्त. सीतेला आश्चर्य वाटलं. माकड आहे, माकड वानर आहे आणि बोलतोय माणसाने. आश्चर्य वाटलं. ऐकून वानराच्या गोष्टी सत्य श्रीराम झाली भेटी. निर्सोनिया दुःख पोटी ओतली सृष्टी सुख रूप. सीतेच्या मनामधलं दुःख संपलं गेलं. परमानंद अवस्था सीतेची झाली. रावणानं आणलंय, राम तिकडे. सुखमय अवस्था झाली. हनुमंताचा आदर व्यक्त करू लागले. हरिकाच्या नवलाया स्वानंद पसरो निभाया
आलिंगिले कपिराया जेवी कामाया प्रिय पुत्रा. आरंभ झालेला आहे. बाया बुरल्या गेल्या. ज्या प्रमाणे आई मुलाला करून उठी मागावी तशीच मिठी सीतेनं हनुमंताला मागली गेली. भाऊची व सूचकाची सेवा दैवान कोडगे भाऊची यांनी द्यावी. सीतेशी सुख झाले गाडे पुत्र सुख तृण त्या पुढे हनुमंत वाडे कोडे प्रेम पाडी पाड